एक दिवस स्वराला तिच्या नवऱ्याचा फोन टेबलवर सापडला. स्क्रीनवर मेसेज चमकत होता, मिस यू. कालची रात्र खूप खास होती. स्वराचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तिने फोन उघडला, चॅट्स वाचल्या आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. स्वराची कहाणी आधीच अनेक वळणांनी भरलेली होती, पण त्या एका दिवशी सगळं बदललं. लग्नाला 6 महिने झाले होते. सुरुवातीला सगळं स्वप्नासारखं होतं. नवीन घर, नवीन नातं, नवीन आशा. समीर तिच्यावर खूप प्रेम करतो असं तिला वाटायचं. तो काळजी घ्यायचा, छोट्या छोट्या गोष्टीत तिचं हसू शोधायचा. स्वरा मनापासून त्याच्यात रमली होती. पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं. समीर उशिरा घरी येऊ लागला. फोनवर सतत व्यस्त असायचा. स्वरा जवळ आली की तो स्क्रीन लॉक करायचा. ऑफिसचं काम आहे असं तो सहज म्हणायचा आणि स्वरा विश्वास ठेवायची. एक दिवस दुपारी समीर घाईत ऑफिसला निघाला. फोन टेबलवरच राहिला. स्वरा स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि तिची नजर त्या फोनवर गेली. स्क्रीनवर मेसेज चमकत होता, मिस यू. कालची रात्र खूप खास होती. स्वराचं हृदय जोरात धडधडायला लागलं. क्षणभर तिचा श्वासच अडला. हात थरथरत होते. ती काही सेकंद तशीच उभी राहिली, स्वतःला समजावत. कदाचित ऑफिसची मैत्रीण असेल, कदाचित काही गैरसमज असेल, पण मन मानायला तयार नव्हतं. तिने फोन उघडला. पासवर्ड तिला माहिती होता. लग्नानंतर समीरनेच सांगितला होता, आपल्यात काही लपवायचं नाही. फोन उघडताच तिच्या डोळ्यासमोर चॅट्स उघडल्या. नाव सेव्ह होतं, आर. चॅट्स वाचल्या. काल तू खूप मिस झालीस. तिच्याशी कधी बोलणार आहेस? मी तुझी वाट बघते. आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. संपूर्ण चॅट्स वाचताना तिच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. मेसेजेस फक्त मैत्रीचे नव्हते, त्यात जवळीक होती, गुपित भेटी होत्या आणि सर्वात वेदनादायक म्हणजे समीरने स्वराविषयी खोटं बोललेलं होतं. मी तिच्याबरोबर फक्त जबाबदारीसाठी आहे, लवकरच सगळं संपवेन. हे वाक्य वाचताना स्वराच्या आत काहीतरी तुटलं. ती सोफ्यावर बसली. तिच्या डोळ्यासमोर गेल्या 6 महिन्यांचे क्षण फिरू लागले. तिचं त्याच्यावरचं प्रेम, त्याच्यासाठी केलेल्या तडजोडी, आईवडिलांना दिलेला शब्द की मी खूप आनंदात आहे, सगळं खोटं होतं का? त्या संध्याकाळी समीर घरी आला, नेहमीसारखाच. काय ग, इतकी शांत का? तो हसत म्हणाला. स्वराने त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत आधीचं प्रेम नव्हतं, तिथं वेदना होती. तिने शांतपणे फोन त्याच्या समोर ठेवला. समीरच्या चेहऱ्याचा रंग उडाला. हे काय आहे? स्वराचा आवाज थरथरत होता, पण ठाम होता. समीर काही क्षण गप्प राहिला. मग म्हणाला, स्वरा, तू गैरसमज करतीयस. गैरसमज? तिचा आवाज आता कठोर झाला. कालची रात्र खास होती, हे पण गैरसमज? घरात शांतता पसरली. समीरने कबूल केलं, ती त्याची कॉलेजची मैत्रीण होती. लग्नाआधीचं अपूर्ण नातं. लग्नानंतरही तो पूर्णपणे तुटू शकला नव्हता. मला तुला दुखवायचं नव्हतं, तो म्हणाला. स्वरा हसली, पण ते हसू वेदनांनी भरलेलं होतं. दुखवलंस ना, खोटं बोलून, विश्वास तोडून. त्या रात्री स्वरा खूप विचार करत बसली.
रडली, स्वतःला प्रश्न विचारले, मी कमी पडले का? माझी चूक काय होती? पण मग तिला एक गोष्ट जाणवली, विश्वासघात ही तिची चूक नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने समीरला स्पष्ट सांगितलं, नातं फक्त नावासाठी नको, मला पूर्ण सत्य हवंय, नाहीतर मी माझा मार्ग निवडेन. समीर गोंधळला. त्याला वाटलं होतं स्वरा रडेल, माफ करेल आणि सगळं विसरेल. पण आज तिच्या डोळ्यात वेगळी ताकद होती. काही दिवस समीरने प्रयत्न केले. त्या मुलीशी संपर्क तोडला, स्वराजवळ माफी मागितली, काउन्सेलिंगलाही जायची तयारी दाखवली. स्वराने एक अट ठेवली, माझ्या स्वाभिमानावर तडजोड नाही. पुन्हा एकदा खोटं बोललंस तर मी कायमची जाईन. काही महिने गेले. हळूहळू समीर बदलला. त्याला स्वराची किंमत कळली. नातं परत बांधायला वेळ लागला. पण स्वरा आता आधीसारखी नव्हती. ती अधिक मजबूत झाली होती. एका दिवशी समीरने तिच्यासमोर शांतपणे सांगितलं, त्या एका चुकीमुळे मी तुला गमावणार होतो. धन्यवाद, तू मला दुसरी संधी दिलीस. स्वरा खिडकीतून बाहेर पाहत होती. तिला समजलं, प्रेम म्हणजे फक्त भावना नाही, तर स्वतःची किंमत ओळखणंही आहे. कथेचा शेवट असा नव्हता की सगळं जादूने ठीक झालं. जखमा राहिल्या, पण त्या जखमांनी स्वराला कमकुवत नाही तर मजबूत केलं. कारण कधीकधी लग्नानंतरचं सत्य आपल्याला मोडत नाही, ते आपल्याला घडवतं. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.